समता सूर्य न्यूज, जनामनात लोकप्रिय। गजानन महाराज पालखी सोहळा एक परभणीच। बुलढाणा जिल्ह्यातील श्री गजानन महाराज संस्थान शेगाव असं म्हणतात की जिवंतपणी जर स्वर्ग अनुभवायचा असेल तर एकदा शेगावला जावे। गेली 55 वर्षे सलग शेगाव ते पंढरपूर पायी दिंडी सोहळा अविरत चालू आहे। या दिंडीचे वैशिष्ट्य म्हणजे शेगाव ते पंढरपूर जाण्याचा मार्ग वेगळा व परतीचा प्रवास म्हणजे पंढरपूरवरून शेगावला जाण्याचा मार्ग वेगळा असा असतो। मुख्य उद्देश म्हणजे महाराजांचे दर्शन सर्व भक्तांना घेता यावे असा असावा। त्याचप्रमाणे स्वच्छता, नम्रता आणि शिस्तबद्धता हे या दिंडी सोहळ्यामध्ये दिसून येते। शेगाववरून जेवढे निघालेले वारकरी असतात तेवढेच परतीच्या प्रवासात देखील असतात। अशा पद्धतीने यांचा सोहळा फारसा दुसऱ्या दिंडीत पाहायला मिळत नाही। परतीच्या प्रवासामध्ये सोमवार 22 जुलै रोजी ही दिंडी कुर्डुवाडीमध्ये येत आहे। सुरुवातीला या दिंडीचा दुसरा मुक्काम लौळ येथील कुर्मदास मंदिर येथे असायचा। तत्कालीन प्राथमिक आरोग्य विभागातील डॉक्टर कीर्तिसिंग पाटील यांची नेमणूक येथे असायची। गोल काडादी चाळ येथे राहणारे नगर परिषदेचे तत्कालीन नगराध्यक्ष डॉक्टर कुंतल शहा, दगडू राऊत, तांबे मास्तर, चिंतामणी पुंडे आणि ढवळसकर इत्यादी ज्येष्ठ मंडळीसोबत चर्चा करून दिंडीतील मुख्य कारभारी यांना विनंती करून दिंडीचा मुक्काम कुर्डुवाडी येथील गोल काडादी चाळ येथे करण्याचे मान्य करून आज तागायत हा दिंडी सोहळ्याचा मुक्काम गोल काडादी चाळीमध्ये असतो, अशी माहिती पंजाक्षरी होदडे यांनी दिली आहे। गोल काडादी चाळीमध्ये पूर्वीपासून येत असलेल्या गजानन महाराज यांच्या दिंडीची सेवा पूर्वीच्या लोकांप्रमाणेच आम्ही सेवेकरी पुढेही अविरत चालू ठेवणार असे शरद सूर्यवंशी यांनी सांगितले। दिंडीचा मुक्काम असलेल्या गोल काडादी चाळीमध्ये नगरपरिषद प्रशासनाने स्वच्छता, पाणी व वीज याची व्यवस्था योग्य रीतीने करावी अशी मागणी शामराव पाटील यांनी केली। कुर्डुवाडी येत असलेल्या श्री संत गजानन महाराज यांच्या दिंडी मुक्कामाच्या दिवशी भारनियमन रद्द करून महावितरण सेवा तसेच दर्शन रांग व प्रदक्षिणा वेळी कुर्डुवाडी येथील पोलीस प्रशासन हे सतर्क असते। तसेच संत गजानन महाराज बहुउद्देशीय संस्थेचे सर्व पदाधिकारी व सेवेकरी हे अखंड सेवा करत राहतील असे उदय होदडे यांनी मत व्यक्त केले। समता सूर्य न्यूज रिपोर्ट, कुर्डुवाडी। यावर्षी सुद्धा गजानन महाराजांची पालखी दिंडी 22 जुलै 2024 रोजी गोल काडादी चाळीमध्ये सालाबाद प्रमाणे येणार आहे। दिंडी सुरुवातीला येत होते त्यावेळेला त्यांच्याबरोबर असलेल्या सर्व वारकऱ्यांच्या जेवणाची व्यवस्था म्हणजे स्वयंपाक आपण ज्याला म्हणतो त्यांच्या बायका स्वतः ते करत होते। पण आमच्या येथील त्यावेळच्या ज्येष्ठ मंडळीने त्यांना विनंती केली आणि त्यांच्या सर्व जेवणाखाण्याची व्यवस्था कुर्डुवाडीतील गोल काडादी चाळीतील त्यावेळचे जे लोक होते आम्ही व्यवस्था करतो असं त्यांनी सांगितलं। आणि ही गोष्ट शेगावच्या संस्थानाने महाराजांच्या दिंडी पालख्याच्या प्रमुखांनी मान्य केली। तिथपासून ही जेवणाची सर्व व्यवस्था, त्यांच्या मुक्कामाची व्यवस्था, त्यांची राहण्याची व्यवस्था संपूर्ण गोल काडादी चाळीतील त्यावेळचे रहिवासी आणि आत्ताचे आजही करत आहेत। कुर्डुवाडीमध्ये गजानन महाराजांची पालखी हे साधारण 5-5:30 वाजता येते। गोल काडादी चाळीमध्ये येते। पालखी आल्यानंतर महाराजांची आरती होते। महाराजांची आरती झाल्यानंतर त्यांच्यासोबत आलेले सर्व वारकरी जे असतात त्यांची जेवणाची व्यवस्था आपण कुबेर मंगल कार्यालय इथं करतो। अन्नदानाचा महाप्रसाद म्हणून तिथं केलेला असतं। तिथं आपण कुबेर मंगल कार्यालय तिथं जेवणाची सोय त्यांची केलेली आहे आणि झोपण्याची सोय त्यांची तिथंच केलेली आहे। आणि ह्यावेळेस जवळजवळ 4-5 वर्षापासून कुर्डुवाडीतील बरेचसे लोक जे आहेत ते पालखीतील वारकऱ्यांच्या सेवेसाठी येतात। त्याच्यात नाभिक लोक जे आहेत ते त्यांची मोफत दाढी कटिंग करायला येतात। इथले डॉक्टर लोक जे आहेत ते डॉक्टर लोक त्यांची तपासणी, त्यांना औषध वगैरे, त्याच्यानंतर मेडिकल जे दुकानदार आहेत ते सुद्धा औषध वगैरे घेऊन येतात, त्यांना देतात। आणि सगळं झाल्यानंतर काही संस्था ज्या आहेत वारकऱ्यांचे पायाला असं तेल लावून मॉलिश करायला सुद्धा येतात। म्हणजे आता ह्या चालू याच्यामध्ये बरेचसे लोक येतात। जसं कुर्डुवाडी शहर आहे, आसपास जवळजवळ परिसर जो आहे आपल्या कुर्डुवाडी शहराच्या आजूबाजू तिथूनही लोक दर्शनाला असते। जवळजवळ नाही म्हणलं तरी
कमीत कमी 10,000 लोकांचं जवळजवळ देवदर्शनासाठी आलेले असतात हे. त्यांची सोय आपण सगळी त्यांची इथं करायचा प्रयत्न करत आलेलो आहे. आत्तापर्यंत सगळी जुनी पिढी होती, आता त्यानंतर आम्ही करत आलोय. आता आमच्या नंतर आमची पुढची पिढी जी आहे सगळे चाळीतील मुलं आहेत, त्यांचे मित्रवर्ग आहे, जवळजवळ आणि गावातले बरेचसे संस्था आहेत असं सेवाभावी काम करणारे किंवा मुलं आहेत, सगळे येतात स्वतः स्वइच्छेनं सगळे तिथं जेवण वाढायला येतात, त्याचं सगळं साफसफाई येते सगळे येतात. तर आता फक्त माझी कुर्डवाडी प्रशासन नगरपालिका प्रशासनाला शिवण्णा एकच विनंती आहे की बाबा त्यांनी कुर्डवाडी गोलकाड्याचा कुबेर मंगल कार्यालय ज्या ठिकाणी वारकरी मुक्कामाला असतात तर या ठिकाणची व्यवस्थितपणे स्वच्छता करून घ्यावी एवढीच त्यांना मी विनंती करतो. बाकी आता जे आहे सालाबादप्रमाणे चाललेलं आहे, पुढे व्यवस्थित काम करत आहे. धन्यवाद. गजानन महाराजांची दिंडी कुर्डवाडी इथे येत आहे. पहिली जी पिढी होती त्याप्रमाणे आम्ही आतापर्यंत पिढी चालू आहे आणि व्यवस्थित गजानन महाराजांचं पार पाडतोय. इथून पुढे श्री संत गजानन महाराज संस्थान शेगाव यांची पालखी कुर्डवाडी येथे गेली 55 वर्ष कुर्डवाडीत येत आहे. या पालखीचे वारकरी हे नियोजनबद्ध व शिस्तबद्ध ह्या प्रमाणात चाललेले असतात. श्री संत गजानन महाराज बहुउद्देशीय समाजसेवा मंडळ या मंडळाचे सेवेकरी पहिले जे कुर्डवाडीत आपल्या गोलचाळीतले जे काम करत होते त्यांच्या पावलावर पाऊल ठेवूनच हे सेवेकरी सेवा करतील आणि इथनं पुढे अविरतपणे चालू ठेवतील याची मी आपल्याला ग्वाही देतो.